सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. दुआ क्रमांक 981 पासून पुढे करीत आहे. वाद करे सो जानिए निगुरे का वो काम, संतो को पुरसत नहीं सुमिरन करते राम. गुरुविहीनची वाद विवाद करी हे निश्चितची समजा, संत सज्जनामुळी पुरसत नाही ते अनुभवती राम नाम रत मजा. वादविवाद जो शब्द पांडित्यात जो गुंतला तो विना गुरुचा असतो असे निश्चित समजावे. संत सज्जनांना ईश चरण लीनता आणि नामस्मरणात दंग राहून ईश प्रीतीची मजा अनुभवण्यापुढे वेळच नसतो, फुरसतच नसते. बिना साच सुमिरन नाही बिनभेदी भक्तीन सोय, पारसमे परदार हा कसलो हा कंचन होय. सत्य न जाणता कैसे नामस्मरण, रहस्य उद्घाटन विण कैसी भक्ती. परिस पडद्यामध्ये झाकता लोहा, कैसी प्राप्त होय परिवर्तन शक्ती. सत्य किंवा तत्वाची जाण नसेल तर भक्तीला अर्थच काय उरेल किंवा नामस्मरण लाभदायी कसे ठरेल. तसेच सत्य व नामस्मरण यातील रहस्यभेद, सत्याचरण हेच नामस्मरण किंवा सत्य मार्ग हाच देव मार्ग किंवा सत्य पूजा हीच ईश पूजा हे नीट गुरु कडून समजून घेतले नाही तर भक्ती कोरडी शुष्क किंवा उथळ उपचारच ठरेल. ज्याप्रमाणे पडद्यात किंवा कापडात परीस झाकून ठेवला आणि त्याचा व लोखंडाचा संयोगच होऊ दिला नाही तर परिसाची लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारी परिवर्तन शक्ती व तिचा लाभ लोखंडाला कसा होऊ शकेल. सारांश, सत्याचे गुह्य ज्ञान न उलगडता केलेली भक्ती वायात जाते. जो कोय सुमिरन अंग को निशिवा सर करे पाठ, कहे कबीर सो संत जन संदेह अवघट घाट. निशिदिन अखंड नाम स्मरण करी तोची, अवघट बिकट घाट पार करी. कबीर सांगे तोची संत करा, आत्मदर्शन परीक्षा उत्तीर्ण करी. जो रात्रंदिवस नामस्मरणाचे अंगाने तीव्र भक्तियोग साध्य करतो तोच अध्यात्मातला बिकट कठीण घाट किंवा चढण यशस्वीपणे पार होतो आणि आत्मदर्शन आत्मसाक्षात्काराची अति अवघड परीक्षाही उत्तीर्ण होतो. असा जो कोणी तो संतच समजावा तो अशा माणसाला संत महंत म्हणून ओळखावे जाणावे. सुरती पसी संसार में ताते परिगो दूर, सुरती बांधी स्थिर करो आठो पहर हजूर. मन मोह माया वश तरी गुरु कृपा वंचित राही, मन दृढ स्थिर ध्रुव असता गुरुचरणी अष्टो प्रहर ईश्वर समोर राही. जर मन माया मोह वश असेल तर गुरुकृपेचा लाभ होणार तरी कसा. मात्र तेच गुरुचरणी संयमित ध्रुव स्थिर आणि लय साधून असता केवळ गुरु आणि गुरु किंवा आत्मदर्शनासाठी आतुर राहील तर अष्टोप्रहर त्याच्या पुढे म्हणजे अशा गुरुशरण माणसापुढे प्रत्यक्ष परमेश्वर कृपेची खैरात करण्यासाठी उभा राहील. मनाने ईश्वरी सहवासासाठी आतुर उत्कट असले पाहिजे. ईश मैथून महत्वाचे. सांसारिक भौतिक म्हणजे विषय वासना स्त्री संग हे मैथून पोल आहे. जो कोय सुमिरन अंग को पाठ करे मन लाय, भक्ती ज्ञान मन उपजय कहे कबीर समुजाय. नामस्मरण साधना मना पासुनी अंगीकारता, भक्ती ज्ञान प्राप्त ते आसी निश्चित हो सर्वथा. नामस्मरणाची साधना नामामध्ये ईश आराधनेत मनाचा लय साधून जो नीट करू शकतो त्याला भक्ती व त्यामधून प्राप्त होणारे ईश्वरी ज्ञान त्यांची पूर्णतः प्राप्ती निश्चितच होते असे संत कबीर सांगत आहेत. सुमिरन मार्ग सहज का सतगुरु धिया बताय, सास सास सुमिरन करू एक दिन मिलसी आय. नाम सोपे सद्गुरु मजसी देई, श्वास उच्छ्वासी नाम राखे एक दिवस, निश्चित प्रभु दर्शन मजसी होई.
संत कबीर म्हणतात की नामस्मरणाचा अत्यंत सोपा मार्ग मला माझ्या सद्गुरूने दिला आहे. त्या कारणाने प्रत्येक श्वासागणिक मी राम नाम धारण केले आहे. विनासंकल्प राम नाम घेतले जात आहे. मला खात्री आहे की माझी ही नामस्मरणाची आत्यंतिक तळमळच एके दिवशी प्रभू दर्शनाची संधी मला प्राप्त करून देईल. सारांश ईश प्राप्तीचा अनन्य शरण मार्ग आहे भक्ती किंवा नामस्मरण. प्रकरण 34 सेवक व सेवा. सेवक स्वामी एक मत मत में मत मिली जाय, चतुराई रिझय नहीं रिझय मन के भाय. सेवक स्वामी समविचारी मतभेद तरी ना उरती, चतुराई कधी ना एकामी सेवा भक्ती केवळ स्वामी वश करती. सेवक व स्वामी धनी व चाकर ही दोघे मनाने एक होणे अत्यावश्यक असते. तेथे मतभेद व मनभेद असणे अयोग्य ठरते व कार्यनाश करणारेही ठरते. तसेच मालक केवळ सेवा आणि भक्ती यांनीच वश होतो. तो कधीही धूर्तता चतुराई चापलुसी याने वश होत नाही. सेवकावर प्रसन्न होत नाही. राम आणि सेवक केवळ रामच असतो. सब कुछ गुरु के पास है पाइये अपने भाग, सेवक मन सौ प्यार है कहे चरण में लाग. ज्ञान निधान गुरुजवळी राही हेही प्राप्त करुनी आपुला वाटा, गुरु मने स्वरूप व्हावे स्वीकारुनी अवघी गुरु चरण शरण गता. ज्ञानाचा अमूल्य आणि कधीही रिता न होणारा ठेवा गुरुजवळ असतो. भक्त वा शिष्याने दास सेवकाने आपले मन गुरुचरणी समर्पित करून अनन्य शरण व्हावे. गुरुचरणी दीन होऊन आपल्या वाट्याला येणारे ज्ञान सानंद हार्दिकतेने स्वीकारावे. सेवक सेवा में रहे सेवक कहिए सोय, कहे कबीर सेवा बिना सेवक कभी न होय. सेवा भक्ती रत सदा दीन तोची यथार्थ सेवक, त्या वाचुनी अन्य कुणी सत्यार्थे न हो सेवक. गुरुभक्ती गुरुसेवा यामध्ये जो सदैव रत लीन देह मन भान हरपलेला असतो तोच यथार्थ सेवक होय. सेवाभावात उणीव असलेला कुचराई करणारा गुरुसेवक होऊच शकत नाही. त्याला गुरुचरणी आसरा निवारा स्थान कधी प्राप्त होत नाही. फलकारण सेवा करे निशिदिन जाचे राम, कहे कबीर सेवक नहीं चाहे चौगुन धाम. फलाशे पोटी करी सेवा दिन रात भजे राम, नवे सेवको तो कबीर म्हणे भक्ती चौपट मागे राम. फलप्राप्तीची इच्छा ठेवून जो रात्रंदिवस देवाला भजतो तो खरे तर सेवक किंवा भक्त म्हणणे अयोग्यच असल्याचे संत कबीर सांगतात. सेवेचा चौपट मोबदला किंवा दाम म्हणजे बदला अपेक्षिणारा भक्त कसा असू शकतो. वाटीभर दुधाचा नैवेद्य ठेवून मनभर किंवा खंडीभर त्या बदल्यात अपेक्षा ठेवणारा सेवक किंवा भक्त नसून तो केवळ याचकच किंवा भिकारीच असतो. सतगुरु शब्द उल्लंघी के जो सेवक कहूँ जाय, जहाँ जायत काल है कहे कबीर समझाय. सतगुरु शब्दा जो ना मानी स्वमते जरी कोठे जाई, ऐसा सेवक जेथे जाई तेथे त्या खाण्या काळ त्याचे साथी राही. सद्गुरूच्या शब्दाबाहेर राहून त्यांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करणारा आणि स्वमते स्वच्छंद वागणारा सेवक जेथे जेथे जातो म्हणजे गुरु आज्ञेचा अवहेर करून तो जेथे जेथे जातो तेथे तेथे त्याच्या सोबतीला मृत्यू त्याला टिपण्यास गिळंकृत करण्यास सिद्ध असतो. सारांश सद्गुरू सांगतील तरच आणि ते जेथे जाण्यास सांगतील तेथेच सेवकाने म्हणजे शिष्याने अनुयायाने जावे. साईब के दरबार में कमी काहू की नाही, बंदा मौजन पावही चूक चाकरी माही. गुरु स्वामी ईश दरबारी नसे कमतरता काही, शिष्य सेवका आनंद न वाटे जरी तरी उणीव सेवेत राही. स्वामी गुरु राम किंवा परमेश्वरी दरबारात कशाची उणीव कमतरता असूच शकत नाही. तरीही जर सेवकाला आनंद प्राप्ती होत नसेल तर निश्चितच त्याच्या सेवेत किंवा चाकरीत
काहीतरी उणीव असल्याचे निश्चित समजावे. अन राहते सुख सोवना राहते निंदन आय, जो जल छूटी माचरी तलपत बुधैन विहाय, सत्संग न धरी दिवसा झोपे त्यासी रात्री झोप नाही, जैसी मासोळी जलाबाहेरी तडफडत सुख वंचित होई. जो सेवक धन्याची सेवा न करता किंवा शिष्य गुरुपदेशाचे चिंतन न करता दिवसा उजेडी आळसात किंवा झोपेत आयुष्य घालू पाहतो, त्याची रात्रीची झोप नष्ट होते. ना रात्री ना दिवसा कधीही त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी त्याची सुखप्राप्तीसाठी अखंड तडफड चालू राहते. सारांश, सेवक शिष्याने आपला सेवाभाव न चुकता श्रद्धापूर्वक नीट पार पाडावा. गुरु आज्ञा माने नाही चले अटपटी चाल, लोकवेद दोनो गये आये शिर पर काल. गुरु आज्ञा उल्लंघुनी जो स्वलहरी वागे, समाज वेद धर्म वंचित होई मृत्यू बोलवी वेगे. जो सेवक किंवा शिष्य स्वामी किंवा गुरु यांची आज्ञा न पाळता किंवा सन्मानिता स्वलहरीने किंवा मर्जीने वागतो, व्यवहार करतो, त्याला नाही समाजात लोकांमध्ये सन्मान मिळत, नाही धर्म सदसत विवेकाची प्राप्ती होत. तो अत्यंत वेगाने आपल्या अवनतीला मृत्यूला निमंत्रण देत असतो. गुरुवाज्ञा म्हणजे गुरुची आज्ञा अनुल्लंघनीय म्हणजे कधीही ओलांडू नये असे समजावे. यमनग्रा कोठीजे स्वाचा सेवक होय, सिर ऊपर आरास है तऊन दूजा होय. सच्चा सेवक त्यासीच ज्ञान ध्यान शिक्षण देई, डोईवरी चाले करवत जरी तरी, जो ज्ञानाविना अन्य न चाही. ज्याला ज्ञान ध्यान शिक्षणाविना अन्य काही सुचत नाही किंवा ज्याचे मन जात नाही तोच खरा शिष्य किंवा गुरुसेवक होय. अगदी डोक्यावर करवत चालवली तरी जो ज्ञान विचलित होत नाही तोच सच्चा सेवक किंवा शिष्य, जो ज्ञान देण्याजोगा समजावा. विंतदय धर्मक ध्वजा धीरजवान प्रमाण, संतोषी सुखदायका सेवक परम सुजान. नम्र विनयशील धर्मध्वजा सम, धीर वीर जाणा प्रमाण, सेवक तोची सदा संतोषी सुखदायक परम सुजान. धर्मध्वजा जशी फरकत असते तसा आपल्या नम्र आणि विनयशीलतेने आणि धैर्य वीर्याने जो सदा सर्वदा तळपत असतो वागत असतो, असा सदा संतुष्ट आणि सर्वांना सुख देणारा सुजाण जो तोच खरा सेवक होय. 997. हे समलक्षण चित्त हे आपलक्षण सब त्याग, सावधान सम ध्यान है गुरुचरण में लाग. सर्व उत्तम लक्षणे अंगी धरुनी, अहंकारादी गुण जो त्यागी, सदा दक्ष सावधान राहुनी. उत्तम सेवक गुरुपदी समदृष्टी लागी, माया मोह विकार अहंकारादी दुर्गुण टाकून जो दक्ष व सावधानतेने गुरुचरणी लीन आणि सर्वाप्रती समभावाने सदैव जागृत राहतो तोच खरा सेवक समजावा. 998. शीलवंत सुरज्ञान मत आणि उदार चित्त होय, लज्जावान अति निचलता कोमल हिरदा सोय. चारित्र्य संपन्न देव समज्ञानी विचारी, उदार मनस्क राही संकोची निष्कपट कोमल हृदयी. सच्चा सेवक राही. सच्चा सेवक शीलवान देवगुणी आणि त्याच्यासारखा ज्ञानी सहनशील व विवेकी तसेच उदार व विशाल हृदय मनाचा असतो. स्वभावाने संकोची मात्र पूर्ण निष्कपट आणि दयाक्षमा शांती व करुण भावी कोमल असतो. ज्ञानी अभिमानी नाही सबका सो हेत, सत्यवान परमारथी आदर भाव सहेत. ज्ञानवान परिनिरहंकारी सर्वहित कामना धरी, सत्यशील परोपकारी सर्वा प्रति आदर धरी. ज्ञानी असून निरभिमानी आणि सर्वांचे हित चिंतिणारे तसेच सत्यप्रिय व सत्याचरणी परोपकारी आणि सर्वांना सममान सन्मानाने वागवणारे असतात उत्तम सेवक किंवा दास. गुरुमुख गुरुचितवत रहे, जैसे मणि भुवंग, कहे कबीर बिसरे नहीं, ये गुरुमुख को अंग.
गुरु लक्षी सन्मुखी सदा जैसा भुजंग मणी लक्षी गुरुपदेशी कधी न विसरी उत्तम सेवक गुरुवाणी सदैव लक्षी. उत्तम सेवक जो नेहमी आपल्या गुरुकडे सन्मुख असतो आणि त्याच्या मनीचे गुज समजून घेण्यासाठी जसा तत्पर असतो, तसा सर्प नेहमी त्याच्या मण्याकडे दृष्टी देऊन असतो, तो गुरुपदेश कधीही विसरत नाही. 1001 कहे कबीर गुरु प्रेम बस क्या निथरे क्या दूर जाका चित्त दासो बसे सोते ही सदा हजूर. गुरु प्रेम जरी चित्ती वसे तरी ना फरक जवळ दूर. प्रेम ध्यानी प्रार्थी गुरुसी जेथे तेथे चितो ना दूर. गुरुबद्दलच्या आंतरिक प्रेमाचेच सारे महत्व आहे. मग तो गुरु जवळ का लांब याबाबत चर्चा करणे निरर्थक करते. जो जेथे गुरुला ध्यान व प्रेमपूर्वक स्मरतो त्याला तेथल्या तेच म्हणजे दूर नव्हे तर अगदी त्याच्यामध्येच गुरु असल्याचा प्रत्यय घेता येतो. गुरुमुख गुरु आज्ञा चले छांडी देई सब काम कहे कबीर गुरुदेव को तुरन करे परिणाम. गुरुवाज्ञा केवळ पाळी शांडे अन्य सारी कामे गुरुसी त्वरित प्रणाम करुणी करी केवळ त्याची कामे. संत कबीर सांगतात की गुरुची आज्ञा ही सर्वस्वी प्रमाण मानून सेवकाने गुरुला त्वरित प्रणाम करून त्याने सांगितलेली कामेच ताबडतोबीने व नीट पार पाडावी. सेवकाने इतर कामे व अन्य विचार टाकून द्यावा. गुरु आज्ञालय आवही गुरु आज्ञालय जाय कहे कबीर सो संत प्रिय बहुविधी अमृत पाय. गुरु आज्ञे येई त्याचे आज्ञे जाई ऐसे सेवक संत प्रिय राहती ज्या ज्ञानामृत बहुलाभ होई. ज्ञानचे येणे जाणे वागणे बोलणे आणि एकूणात सारा व्यवहारच गुरु आज्ञेप्रमाणे असतो. असे सेवक गुरुला व संतांनाही फार प्रिय असतात. अशा सेवकांना सतत ज्ञानामृत लाभ होत असतो. प्रकरण 35 स्वार्थ म्हणजे अवघी दुर्गती. स्वार्थ म्हणजे अवघी दुर्गती. दोहा क्रमांक 1004 स्वार्थ स्वार्थ मिले पडी पडी लुंबा भुंब निष्प्रेयी निर्धार को ओयन राखे झुंब. दोन स्वार्थी मिळता परस्परा अति प्रशंसा करती निरपेक्ष निराधारा सर्वही दूर परी सारथी. स्वार्थी लोभी माणसे एकमेकांना भेटली की परस्परांचे कौतुक करतात, गोडवे गातात. मात्र निरपेक्ष सज्जन आणि स्वतंत्र बुद्धीच्या माणसांना आणि जे केवळ आपल्या नम्र सेवाभावाखेरीज अन्य काही जाणत नाहीत अशा निराधार निसंगांना सर्वच लांब ठेवतात किंवा दूर सारतात. 1005 स्वार्थ का सबको सगा सारा ही जग जान बिनस्वार्थ आदर करे सोनर चतुर सुजान. सगळे सोयरे अवघे सारे स्वार्था पोटी मिळती निस्वार्थी निरपेक्ष भावे सज्जन ज्ञानी इतरा आदरती. स्वार्थासाठी किंवा काही लोभ व इच्छा पूर्तीसाठी जगात सारे जण एकत्र येतात. आपल्याला अमक्या तमक्याचा नातेवाईक मित्र म्हणून घेतात. मात्र सज्जन ज्ञानी माणसे मात्र निरपेक्ष व निस्वार्थ बुद्धीने सर्वांशी समाधानाने वागतात. संसारी से पीतडी सरैन एको काम द्विधा में दोनों गए माया मिलीन राम. 1006 दोहा. माया मोह लुब्धासी स्नेह करी तरी न कार्य काही साधे कामला बना राम भेटना हातून सारे निसटे. संसारी माया मोह पाशात अडकलेल्या स्वार्थी माणसांच्या स्नेह सोबतीत काही कार्यसिद्धीस जात नाही. नाही भौतिक सुखप्राप्ती होत किंवा नाही रामभेट म्हणजे आत्मज्ञानाचा लाभ होत. सर्वच्या सर्व कार्यनाशच वाट्यास येतो. सारांश संसार संगती अवहीच दुर्गती. 1007 निज स्वार्थ ते कारणे सेव करे संसार बिनस्वार्थ भक्ती करे स्वभाव करतार. स्वलाभ लालसे पोटी सेवा समजे तो संसार निरपेक्ष भक्ती सेवा जाणे ईश कृपा परंपार. संसार किंवा संसारी याचा अर्थच व्यक्तिगत लाभ प्राप्ती यासाठी केले जाणारे स्वार्थमूलक काम किंवा सेवा
या उलट सत्तत्वाची निरपेक्ष भक्ती स्तुती प्रशंसा जो कोणी करतो तो भक्त आणि त्याचे कार्य म्हणजे भक्ती होय. निरपेक्ष भक्ताच्या निस्वार्थी भक्तीमुळे अपरंपार ईश कृपा म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. 1008 माया को माया मिले कर कर लंबे हात निष्प्रेयी निरधार को ग्राहक दीनानाथ लोभी येता एके ठाई भूप्रेमे हात मिळविती निस्वार्थी निरपेक्ष भक्ता शोधित ये जग जेठी. धनवान लोभी संसारी माणसे आपापसात भेटतात तेव्हा अतीव प्रेमाने हस्तांदोलन करतात किंवा परस्पर आलिंगन देतात घेतात. मात्र निस्वार्थी निरपेक्ष सेवाभावी भक्त कशाचीच इच्छा अपेक्षा धरीत नाही. विशेष आनंदाची बाब म्हणजे अशा लोकांना शोधत त्यांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष ईश्वरच येतो. आपली अपरंपार ईश कृपा त्यांच्यावर उधळण्यासाठी. म्हणूनच परमश्रेष्ठ संत कबीर निस्वार्थ निरपेक्ष सेवाभावी दास शिष्य व भक्तांना विश्वासपूर्वक आश्वासित करतात की अयोध्येचा राम द्वारकेचा काना पंढरीचा जग जेठी देई भक्त भेटी. तर अशा तऱ्हेने हे 1008 दोहे जे कबीरांच्या आज्ञेने कबीरांच्या कृपेने हिंदीतून किंवा त्यावेळच्या खडी बोली भाषेतून मराठीत आणण्याचं कार्य कबीरांच्याच कृपेने झालं. मराठी पद्य रूपांतरासहित आणि स्पष्ट गद्य विवेचनासहित ते कार्य श्री संत कबीरांच्या कृपेने झालं. त्यामुळे त्या संत कबीरांना वंदन करून त्याचे चरणी त्यांनी दिलेले आत्मज्ञान आणि दान त्यांचे चरणी परत परत करतो. आणि यातील भाव तत्सत ब्रह्मार्पणमस्तु इदं न मम असाच आहे. त्याच भावाने आपण हे जर सर्व नीट ऐकलं असाल, ध्यान चिंतन याचे करत असाल आणि करत राहाल तर निश्चितच आपणाला संत कबीराची अपरंपार कृपा म्हणजेच आत्मज्ञान तत्वज्ञान आणि आत्मसाक्षात्कार यांची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देतो. आणि हे कबीरनामा ग्रंथाचे निरूपण विवेचन संपन्न झाले असे सांगून हे निरूपण येथेच थांबवतो. सर्वांना सार्वकालिक आणि सुखशांती समाधान पूर्वक त्याने राहावे जगावे यासाठी शुभेच्छा देतो आणि सर्व काही संत चरणी अर्पण करतो, कबीराचे चरणी अर्पण करतो आणि हे कबीर नामाचे निरूपण संपन्न झाले असे जाहीर करून येथेच थांबतो. धन्यवाद. अस्तु. शुभ दिन.